भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारे वक्तव्य केले आहे। ते म्हणाले, राज्यातील कुठलाही शेतकरी मदतीशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करून योग्य ती मदत दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। तसेच केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असेही ते म्हणाले। शेतकऱ्यांच्या व्यथा दूर करण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले। थोडा मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एंट्री येत असल्यामुळे थोडा डाऊनलोड आहे। जोपर्यंत ही केवायसी होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचणार नाही असं बोलले जाते। त्याला काही अर्थ नाही। ऑफलाईन केवायसीची पण मागणी होत आहे। बोलणाऱ्याला काही अर्थ नाही। केवायसी असं नाही की बाबा पंचनाम्यात नाव आहे आणि एखाद्या वेळेस केवायसी नसेल तर त्याला मदत होणार नाही। ती केवायसी तर करून घेऊ, नसेल तर मग त्याचा काही वेगळा निर्णय करू। पण या राज्यातला कुठलाही शेतकरी बिना मदतीशिवाय राहणार नाही।